सगळी उदाहरणं दिली. आणखीन सांगतायत की निजशक्तीची नि वोडंबरे कैसा तू भुललासी बाळे, येरवी हे सकळै की रे ब्रह्मची तू. की ह्या उदाहरणांप्रमाणे तू स्वतःच्या शक्तीने निर्माण केलेली जो सगळा हा गोंधळ आहे जगाचा, तर त्याच्यात तू अडकलास. भूलभुलैया असतो ना, मेज म्हणतात, तर त्याच्यात शिरल्यानंतर त्याच्यातनं बाहेर पडायची वाट मोठी कठीण जाते एक एकदा. तर त्या याने तू तसाच त्याच्यात अडकून गेलायस आणि तुला बाहेर पडता येत नाहीये. विचार कर, विवेक वापर. आणखीन तूच ते ज्याने तू बांधला गेलायस वाटतंय ते तूच आहेस. तुझ्याशिवाय या जगात काहीही नाहीये हे सांगतायत परत परत. त्याच्यासाठी म्हणतात की तरंगाचे नि बडी वारे समुद्राची विस्पारे, परी तरंगपणाचे नि विरारे तरंगू मुरे की लाटा येतात समुद्रावरती. समुद्र बहुतेक सगळ्यांनी पाहिलाय. तर त्याच्यावरती मोठ्या मोठ्या लाटा येतात. आणखीन त्या लाटांनी समुद्र झाकला गेल्यासारखा होतो. आपण कशाकडे लक्ष देतो? आपण लाटांकडे लक्ष देतो. एक लाट आली, कशी येते पहा, इथे फुटेल ती. समुद्रात आतमध्ये असलो तर मग तर लाटांवरती आणखीन आपलं लक्ष असतं. त्या लाटांच्या प्रमाणे त्या कशा अंगावरती घेता येतात हा सगळा विचार करायला लागतो तिथे. पण लाट आणखीन समुद्र वेगळा आहे का? आपण लाटेकडे लाट म्हणून बघतो, तिचा आनंद घेतो. त्याचे तुषार उडतात, ती लाट फुटते, त्याचा आनंद घेतो. पण वास्तविक पाहिलं जेव्हा ती लाट ओसरते तेव्हा काय असतं? ओहोटीच्या वेळेस आपल्याला मोठ्या लाटा दिसत नाहीत, शांत असतं त्या मनाने. आणि तिथे आपल्याला समुद्राचंच दर्शन होतं, किंवा थोडं आत गेलं तरी देखील तरंग जरी असले तरी पाणी आहे तिथे जास्त कळतं आपल्याला. आणि समजा कळलं नाही तरी देखील तिथे पाणी आहे, तरंगाच्या मध्ये पाण्याशिवाय दुसरं काहीही नाहीये हे आपल्याला नक्की माहिती असतं. आता तरंगू आपण या ते खोजी, तरी तो समुद्र की गाजी, म्हणून देहा एवढंपणाची वाजी, तुझं न लवितो. समजावून सांगतात की लाट समुद्रात विलीन होते, स्वतःला ती विलीन करते असा शब्द आहे. आपण या ते खोजी, ती स्वतःला समुद्रात विलीन करते, म्हणजे समुद्रात विलीन होते ती. मग लाट जेव्हा समुद्रात विलीन होते तेव्हा तिचं अस्तित्व वेगळेपणाने राहतं का? ती समुद्रच होऊन जाते, तिला वेगळं अस्तित्वच राहत नाही. त्याचप्रमाणे विचार कर की ह्या ब्रह्मस्वरूपावरती तुझी देहरूपी एक लाट उठलेली आहे. आणखीन ती लाट जी आहे ती ब्रह्मापासून वेगळी आहे का? मग लाट आणखीन पाणी हे दोन्ही एकरूपच असतात. तर त्याचप्रमाणे जशी ती लाट समुद्राच्या काही भागावर असते, लहान असते, लहान मोठी कशी असेल पण समुद्राच्या मनाने ती पदार्थ असते, तसं पाणी कसं आहे? मात्र पाणी अफाट आहे, समुद्राचं पाणी अफाट आहे. आणखीन जेव्हा लाट स्वतःला समुद्रात विलीन करते तेव्हा ती समुद्राच्या पाण्या इतकीच व्यापक होऊन जाते. तसंच तू स्वतःला तरंग समजू नकोस. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. तिथे हाच अर्थ आहे की हे जग म्हणजे आनंदाचा डोहा आहे, म्हणजे ब्रह्मरूप आहे सगळं. आणि त्याच्यात मी पण एक आनंदरूपी लाट आहे. इतर सगळ्या लाटांचे जे व्यवहार आहेत ते ह्या लाटेशी चालतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. तिथे आनंदाशिवाय कोणातही काहीही नाहीये. वरवर व्यवहार कसाही असला तरी तिथे फक्त आनंद आणि आनंदच आहे. तेच इथे या शब्दात सांगितलंय की देहा एवढेपणाची तू संकुचित होऊ नकोस. संकोचोनी काय झालासी लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे. हे जे सांगितलंय की तू स्वतःला देहा एवढा नको समजूस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, ब्रह्मासारखाच तू व्यापक आहेस. ब्रह्मच आहेस म्हटल्यावर ब्रह्मासारखा म्हणायची तरी गरज आहे का? पण तरीही आपल्याला तशी म्हणायची सवय झालेली आहे. आणि तू ब्रह्म असल्यामुळे तूही व्यापक आहे. जे काय दिसत आहे ते ब्रह्मरूपच आहे. आणि म्हणून जे आहे ते सगळं आनंद रूप आहे, तुझ्या सकट, तुझ्या देहासकट.
जगात जे काही आहे ते सगळं आनंदरूप आहे. तू स्वतःला असा देहाप्रमाणे परिच्छिन्न मानू नकोस, देहा एवढा समजू नकोस. देहा एवढे पण हिची आत्मयासी मरण, म्हणून बुझ परिपूर्ण परब्रह्म तू. हा जो भ्रम आहे की मी म्हणजे देह आहे, मी देहा एवढाच आहे, त्याच्या पलीकडे मी नाही, हा भ्रम जो आपला आहे ना, तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या जन्म मरणांच्या चक्रात अडकायला लागलाय. त्याच्यामुळे मी देह आहे, मी जीव आहे, बुद्धी आहे, हे जे सगळे आपले भ्रम आहेत, या भ्रमांच्यामुळे मी स्वतःला परिच्छिन्न समजायला लागले, आणि परिच्छिन्न समजल्यामुळे मी माझे पण जपायला लागले. माझं वेगळं पण जे आहे तर ते मी जपायला लागले. आणखीन ते जपल्यामुळे मी सुखी दुःखी वगैरे व्हायला लागले. मी वेगळी आहे म्हटल्यानंतर बाकीचे जे वेगळे आहेत तर त्यांचाही मला त्रास होणारच आहे ना. पण जर का ते पण ब्रह्मरूप आहेत, मी पण ब्रह्मरूप आहे, असं जर का झालं तर मग कोणाचा कोणाला त्रास होणार? मलाच माझा त्रास होणार आहे? शक्य नाहीये. मलाच माझ्यापासून सुख पण नाही होत आणि मलाच माझ्यापासून दुःख पण नाही होत. हे सगळं जे आहे हा संपूर्णपणे एकच एक रूप परब्रह्माचा विस्तार आहे, हे तू लक्षात घे. आणि म्हणून मी देहा एवढा आहे हा भ्रम तू सोड. श्री गुरु अनेक पद्धतीने समजावून सांगतात. एवढं का सांगतायत? त्यांना वाटत असतं की शिष्यानी आपणच आपल्या इतकंच व्यापक व्हावं. इथे शिष्याने आपल्यापेक्षा कमी राहावं असा कधीही भाव नसतो. श्री गुरूंना नेहमी वाटतं की आपण असा रेखेत काळ रीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, हे जे सांगितलेलं आहे समर्थांनी, ते अशा पद्धतीने जर का शिष्यांनी विचार केला तर काळ वेळ लागत नाही, तो परब्रह्मच होऊन जातो, वस्तूच होऊन उठतो. म्हणजे श्री गुरु रूपच होतो. श्री गुरु जितके व्यापक आहेत तेवढाच तो होतो, आणि त्याच्यात श्री गुरूंना अतिशय आनंद असतो. इतकंच काय तर ते म्हणे पुत्र व्हावा ऐसा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तसं श्री गुरूंना वाटत असतं की शिष्यानी आपल्यापेक्षाही कीर्तिमान व्हावं, यशस्वी व्हावं, जगात आणखीन प्रसार करावा, ही श्री गुरूंना इच्छा असते. तिथे मी देह आहे, मी वेगळा आहे, ही भावनाच गेलेली असते. तर त्याच्यामुळे शिष्याला पण तशाच पद्धतीने ते सांगत असतात. आणि म्हणून ते परत परत अगदी तळमळीने शिष्याला सांगतायत की तू जो आहेस तर तो परब्रह्म आहेस. तू देहा एवढा आहेस, हे सगळा भ्रम जो आहे हा सोडून देतो. जन्म मरण सगळी सुख दुःख हे देहाला असतात, मनाला असतात, पण तू ते काहीही नाहीयेस. तू परब्रह्म आहेस. तू परब्रह्म आहेस हा निश्चय कर, आणखीन मग तेवढाच परिपूर्ण हो. देहाचे नि अध्यासे आत्मेयसे मीपणाचे पिसे लागले, हे अनादी ऐसे म्हणून सांडावे ते. तू जीवात्मा, तू जीव आहेस एक, खरंय. पण हा जो भ्रम आहे तर तो का झाला? तर तू देहाशी तादात्म्य स्वीकारलंस. मीच देह आहे असं तू धरून बसलास, मीच मन आहे हे धरून बसलास, बुद्धीशी तादात्म्य घेतलंस. त्यामुळे मी बुद्धिवान वगैरे असा भ्रम व्हायला लागला तुला. आणखीन हे तादात्म्य पत्करल्यामुळे हा अध्यास पक्का झाला, आणि पक्का झाल्यामुळे त्या वासनांच्यामुळे तुला अनेक जन्म घ्यायला लागतात. हा अनादी भ्रम आहे. कधी झाला माहित नाहीये, पण हा सोडता येतो. त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येतं. जरी अनादी असला तरी तो अनंत नाहीये, तो न संपणारा नाहीये, तो संपतो. पण त्याच्यासाठी विचार मात्र करायलाच लागतो. पण हा अध्यास सोडल्याशिवाय काहीही उपयोग नाहीये. हा भ्रम जर का तू सोडलास, अनादी भ्रम आहे, अगदी खरंय. अनादि अयम व्यवहार हा म्हणून शंकराचार्य म्हणतात. अस्मत युश्वत प्रत्यय गोचर हा म्हणून ब्रह्मसूत्राच्या याच्यात सुरुवातीला सांगितलंय की मी तू पण हे जे आहे हा अनादि भ्रम आहे. आणखीन त्याच्यामुळे हा सगळा अनादि व्यवहार चालू आहे, हे अगदी खरं आहे. पण तो विवेकाने सोडायला. सगळे ग्रंथ हेच सांगतायत, सगळे संत श्रुती सगळं काही हेच सांगतायत, दुसरं काही सांगत नाहीयेत.
अगा सर्वही आपण होये का काहीच न होवे, काही न होनी असावे नेणो काहीजे. म्हणजे अरे सगळं काही आपण होय, म्हणजे सगळं सगळं जे आहे ते आपणच व्हायचं किंवा काहीच होऊ नये, ब्रह्मस्थितीत स्थिर असावं. एक तर म्हणजे इथे मोठं मजेशीर सांगितलेलं आहे की काही न होनी असावे नेणो काहीजे. ही सगळी जी भाषा आहे हीच मोठी मजेशीर आहे. आणखीन वास्तविक मी जे आहे, मी ब्रह्म आहे, ते कसं आहे हे सांगता येत नाही. नेणो काहीचे त्याच्याबद्दल काहीही बोलता येत नाही. पण मला वाटतं की मी काहीतरी झालीये. काही न होणी असावे म्हणजे हा जो भ्रम आहे हा काढून टाका आणि ब्रह्मरूपात सुस्थिर राहा. मग त्याच्यासाठी मीच सगळं काही व्हावं, म्हणजे मला ब्रह्मदृष्टी प्राप्त व्हावी किंवा काही न होवे, म्हणजे मी जगरूपाने झालेलंच नाहीये. हे जग जे आहे हा सगळा अध्यास आहे आता, अशी व्यतिरिक्त दृष्टी तरी ठेवायची, किंवा मीच सगळं होऊन आहे अशी अन्वयाची दृष्टी ठेवायची. अन्वय म्हणजे सगळीकडे मीच मी व्यापून आहे, आणि व्यतिरेक म्हणजे मी हे नाहीये, मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, ह्या पद्धतीने एक एक बाजूला सारत जाणं. म्हणजे निर्विकार स्थितीत राहण्यासाठी आधी मी काय नाही ह्याचा विचार केलेला जास्त चांगला असतो. आणखी नंतर मग सगळं होऊन आपण राहणं हे महत्वाचं आहे. हे उदाहरण दिलेलं आहे की माती जी असते तर मातीची शेकडो मडकी होतात, पण वास्तविक होतात का माती ही मातीच असते? वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. मृत्तिकाच खरी आहे. वाणीने बोलायला सुरुवात केली, वाणीचा हा विकार आहे, मडकं जे झालं तर ते त्याला नाव वाणीने दिलं, त्याच्याशी व्यवहार सुरू झाला. पण वास्तविक मातीच्या रूपाने ती जशी आहे तशीच आहे. तसं आत्मरूप आहे की आत्मरूपावरती जरी हे सगळं भासायला लागलं तरी वास्तविक आत्म्याशिवाय दुसरं काहीही नाहीये, हे तू लक्षात घे. काही नभणिया पासावं सर्वही होणे असे बरव, तेथ सुखदुःखासी वेगळी व आठीची ना. म्हणजे काहीच नाही, मी अमुक नाही, मी तमुक नाही, अशा व्यतिरेकापेक्षा मीच सगळीकडे आहे असा अन्वय जास्त चांगला. हे अगदी खरं आहे. पण अन्वयाची दृष्टी ही अंतिम दृष्टी असली तरी देखील त्यांनी गोंधळ होण्याचा संभव असतो. कारण सगळीकडे ब्रह्माय म्हटल्यानंतर मग नाठाळाचे माथी हाणूकाठी हे कसं शक्य होईल? ते शक्य व्हायला हवं, याच्यासाठी आधी व्यतिरेकाची गरज आहे. मी हे नाही, मी हे नाही, मी हे नाही, मग मी ब्रह्म आहे. म्हणजे जी समोरची शरीर दिसतायत ती शरीर म्हणून सत्य नाहीये, हे अगदी खरं आहे. ती ब्रह्मरूप आहे, हे अगदी खरं आहे. पण व्यवहार जो आहे तर त्या व्यवहारात मात्र नाठाळाचे हाती माठी हाणूकाठी हेच खरं आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना की पिंडीवरती जर का विंचू असला तरी देखील तिथे वाहण्याचंच काम आहे, तिथे त्या विंचवाला नमस्कार करायचा नाही. किंवा समर्थ म्हणतात की नाही, तुकाराम महाराजांचंच की तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिव नाहीये. ते जरी नारायण रूप असले तरी देखील त्यांना दुरून वंदावं, कारण हा व्यवहार आहे. गरज पडली मारावं, व्यवहार आहे. व्यवहार हा व्यवहारासारखा करायचा. आणखीन तिथे तेही ब्रह्मरूप आहेत, मीही ब्रह्मरूप आहे, हा भाव मात्र पाहिजे. जे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की ते मरणारे आणि तू मारणारा, हा कुठला तुझा भ्रम आहे? त्या सगळ्यांना मी आधी मारलेलं आहे, तू केवळ निमित्त मात्र आहेस, वास्तविक तू मारणारा नाहीयेस. हे जे चक्र चाललेलं आहे, हे जसं ठरवून दिलेलं आहे ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे चाललेलं आहे. फक्त एवढं पक्क लक्षात ठेवायचं की कुठलाही गुन्हा करायचा
आणखीन असं म्हणायचं याला परवानगी नाही, कारण व्यवहार जो आहे तो व्यवहारच राहतो, तो व्यवहाराच्या नियमांप्रमाणेच चालतो, तसाच चालवायचा आहे. अगदी जीवनमुक्त झाला तरी देखील त्यांनी तसाच व्यवहार करायचा आहे, हेही नक्की आहे. अगदी कुठलेही संत अशा पद्धतीने अव्यवहारी यांनी वागलेले नाहीयेत. ते व्यवहार सांभाळतच होते. म्हणून अगदी पूर्ण व्यतिरेकात राहण्यापेक्षा अन्वयाची दृष्टी डेव्हलप करणं हे जास्तच चांगलं आहे. पण तरी देखील व्यवहाराला विसरायचं नसतं. ही पुढे तारेवरची कसरत ही राहत नाही. सुरुवातीला होते हे खरं आहे, पण नंतर मग हे इतकं सहज होऊन जातं की मी ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे. आणखीन शरीर प्रारब्धानुसार आता होणार ते होई नका, जाणार ते जाई नका. तुटली मनातील आशंका जन्म मृत्याची, असे समर्थ म्हणतात. किंवा एकनाथ महाराज म्हणतात की संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. म्हणजे अशा पद्धतीने जे काय येईल ते नारायण रूप आहे, ही हळूहळू हळूहळू दृढ निश्चय व्हायला लागतो. तिथे आणखीन एक छान उदाहरण दिलंय. पण हे असं झालं ना, म्हणजे असा निश्चय झाला तर त्याचा परिणाम काय होतो, तर सुख दुःख येतं जातं, म्हणजे कारण त्याची सुख दुःख नाही, पण त्यांनी सुखही होत नाही आणि त्यांनी दुःखही होत नाही. ती जी सगळी आहेत तर ती बाधित झालेली असतात. कारण जी आहेत, म्हणजे समजा आता काही देहाला आजार झाला तर तो देहापुरता मर्यादित आहे. त्या आजाराशी त्या देहाशी माझा काय संबंध आहे? प्रारब्धानुसार देहाला आजार होतोय, होऊन दे. देह राहो अथवा जाओ, पांडुरंगी दृढ व्हावो. बस, त्याच्या पलीकडे काही नाही. बोलायला सोपं आहे, आचरणात आणायलाच तेवढं सोपं नाही हे अगदी खरं आहे. पण जर का अखंड तसा निश्चय करत राहिलं तर सोपं होऊन जातं. त्याच्यासाठी म्हणतात ना की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. किंवा अभ्यास येणं तू कोणतेय वैराग्य येण्याचे गृह्यते. ह्या गोष्टी जर का आपल्याला अंगी बांधता आल्या तर हे सगळं सोपं होतं. पण जोपर्यंत हा आपला निश्चय होत नाही, जोपर्यंत वैराग्य येत नाही, जोपर्यंत देहाची आसक्ती जात नाही, मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. ही जोपर्यंत आपण विसरत नाहीये, हे जोपर्यंत आपण आपल्या अंतःकरणातनं त्याच्यातली आसक्ती ममत्व हे सगळं काढून टाकत नाहीये, तोपर्यंत हे जमणार नाहीये. पण जसजसं त्यातलं नश्वरत्व आणखीन काहीही टिकणारं नाही आहे, म्हणजेच नश्वरत्व म्हणूया, हेही दिवस जातील हे विसरायचं नसतं. त्या राजाची कथा आहे ना, माहिती असेल सगळ्यांना, की एक राजा होता. छान राज्य होतं सगळं, पण तो त्याच्यातनं अलिप्त शांत असायचा. एकदा त्याच्यावरती परचक्र आलं, त्या दुसऱ्या राजाने ह्याचं राज्य घेतलं, याला तुरुंगात टाकलं. तिथे पण तो तेवढाच शांत, तेवढाच आनंदाने राहत होता. त्या जिंकणाऱ्या राजाला आश्चर्य वाटलं की असं कसं काय, हा तुरुंगात सुद्धा इतका शांत कसा काय. म्हणून त्याने विचारलं त्याला की असं कसा काय तू राहू शकतोस. या हरलेल्या राजाने आपल्या बोटातली अंगठी त्याला दाखवली. त्या अंगठीत एका साधूने त्याला दिलं होतं, ते लिहून दिलं होतं त्यांनी, की हेही दिवस जातील. तो म्हणाला की जेव्हा मी राज्य करत होतो तर त्यावेळी देखील माझी नजर या शब्दांवरती होती की हेही दिवस जातील. म्हणजे हे सगळं टिकणारं नाहीये ही माझी खात्री होती. आणि आता मी तुरुंगात आहे तेव्हाही माझी खात्री आहे की हेही टिकणारं नाहीये. या जगातली कुठलीही गोष्ट टिकणारी नाहीये. तो जिंकणारा राजा एवढा त्याने प्रभावित झाला, त्याला एवढं ते पटलं की त्याने त्याचं राज्य त्याला परत दिलं. आणखीन तो स्वतःच्या ह्याच्यात निघून गेला. हे पुढलं जाऊन द्या, पण कसं आपलं स्वास्थ्य टिकवता येतं, कसा आनंद टिकवता येतो, हे आपल्या या गोष्टीवरनं लक्षात येतं. की जर का जगाचा बाद झालेला असला तर मग आपल्यावरती कसलाही परिणाम होत नाही. सगळीकडे ब्रह्मदृष्टी जर का आपण ठेवायला शिकलो
तर त्याच्यासारखं दुसरं काहीही नाहीये. मी देह नाहीये आणि सगळीकडे फक्त ब्रह्म आहे. ही दृष्टी म्हणजे जीवनमुक्ती. छान दुसरं उदाहरण दिलंय की आधी अंती साळी देखिली मध्ये तृणाकारे विरूढली, परी सर्व साळी येणे शब्द बोलिली विबुधजनी. आधी अंती म्हणजे आपण जमिनीत भात पेरतो की नाही, ते भात पेरलं, भात उगवलं आणि भाताचंच काढला, साळी काढल्या, त्याला टरफलासह जेव्हा असतं तेव्हा त्याला भात म्हणायची पद्धत आहे. तांदूळ म्हणा की साळीसकट तांदूळ पेरला, तांदळाचंच रोप उगवलं, शेत उगवलं आणि त्याच्यातून तांदळाचंच पीक काढलं. मध्ये फक्त गवतासारखं दिसलं, सुरुवातीला आणि शेवटी तांदूळच होते की नाही, साळीच होत्या की नाही. म्हणून त्या गवताला देखील तांदूळच म्हणायला लागलो. साळीचंच पीक आहे, तांदूळाचं पीक आहे, भाताचं शेत लावलंय, याच पद्धतीने म्हणायला लागलो. मग दुसरं काय आहे? तैसे आदी अंती ब्रह्मची असे, मध्ये प्रपंचा करू भासे, परी सर्व ही ब्रह्मची होये, ऐसे वेदे बोलिले. हे जसं उदाहरण आहे, तसंच सुरुवातीला आणखीन प्रलयानंतर फक्त ब्रह्म आहे, दुसरं काही नाही. फक्त मध्येच प्रपंचाचा आकार भासायला लागला, विश्वाचा आकार भासायला लागला. मग त्या विश्वाला ब्रह्माशिवाय दुसरं काय म्हणायचं? तेही ब्रह्मच आहे. सुरुवातीला ब्रह्म, मध्येच भास व्हायला लागला, भास गेल्यानंतर हे ब्रह्म. सुरुवातीला जमीन, मध्येच मृगजळ भासायला लागलं, भास गेल्यावर पण जमीनच. तसंच आहे. आणि हेच श्रुती सांगत असते की सर्वम खल्विदम ब्रह्म, म्हणजे हे सगळं जे आहे ते ब्रह्मच आहे. नेह नानास्ति किंचन, ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाहीये. हे जे सगळं श्रुती सांगतात, किंवा सगळ्या संतांनी हेच सांगितलंय की नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. समर्थांनी सांगितलंय. सगळे संत हेच सांगतात, त्याच्या पलीकडे कोणीही काहीही सांगत नाही. संत फक्त सोप्या शब्दात सांगतात. आपल्याला उपनिषदातले शब्द कळत नाही, कारण आपल्याला संस्कृत येत नाही. परत उपनिषद जरा गूढ आहेत, तर त्यामुळे आपल्याला त्याचा अर्थ लागत नाही. थोडक्यात सांगितलेले आहेत. ब्रह्मसूत्र तर सूत्र रूपाने असल्यामुळे त्यांचा अर्थ टीकेशिवाय, म्हणजे शंकराचार्यांचं भाष्य आणखीन त्याच्यावरचं काय म्हणूया, भाष्यावरती भाष्य केलेली, विवरण त्याचं केलेलं, हे समोर असल्याशिवाय आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. सुखदुःखांची द्वंद्व अनुभवाला तोपर्यंत आपल्याला, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती सारखी अनुभवाला येणार. आणि हे जेव्हा कळतं तेव्हा आपण त्या सगळ्याच्या पलीकडे जातो. जो आपणू ब्रह्म झाला, तव प्रपंचांशू गेला, तव प्रपंचूची ब्रह्म देखील समूळ हा. की ज्याला, म्हणजे जो ब्रह्मरूपच झाला, जो स्वतःच ब्रह्म आहे असं त्याला ज्ञान झालं, पक्का दृढ ज्ञान झालं. म्हणजे मी ब्रह्म आहे हे पण जो विसरला, आणखीन ठेविले अनंत तैसेची राहावे ह्या स्थितीत जो राहायला लागला, किंवा माणिये जेवते नेले तेवते निवांत चिठेले, तया पाणीये ऐसे केले हो आवेजा. माऊली म्हणतात की पाण्याला पाटामधून माळी घेऊन जातो. आता त्या पाटातलं पाणी मिरचीला द्यायचं का कलिंगडाला द्यायचं का तांदळाला द्यायचं का कशाला द्यायचं, हे माळी ठरवतो. पाण्याच्या हातात काही असतं का? जिथे माळी नेईल तिथे पाणी जातं, शांतपणे जातो, कुठेही त्याचा विरोध नसतो. मग मिरचीत गेल्यानंतर मी तिखट बनेन, कलिंगडात गेल्यानंतर छान गोड बनेन, अशा पद्धतीचा तिथे काहीही विचार नसतो. माळी जेवते नेले तेवते निवांत चिठेले. तसं आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका, हे जे सांगितलंय ते तेच आहे. की जेव्हा असा बोध होतो तर त्यावेळे त्या ब्रह्मातलं प्रपंचाचं जे द्वैत भासायला लागलंय ते नाहीसं होतं. प्रपंच अंशू गेला, प्रपंचाचं जे द्वैत आहे ते नाहीसं होतं.
आणि सगळा प्रपंचच ब्रह्मरूप होऊन जातो. आणखीन त्याला समजावतायत की ब्रह्मवृक्षाची पोटी प्रपंच फळ उठिले एकदाटी, तरी अब्रह्मतेची कुटी तेथ का आणावी. ब्रह्मवृक्ष आहे, ब्रह्माचं अधिष्ठान आहे. ब्रह्मवृक्ष म्हणजे ह्या जगाला ब्रह्माचं अधिष्ठान आहे. ऊर्ध्व मूल मधशाखम आहे ना. ऊर्ध्व मूळ म्हणजे मूळ जे आहे, ब्रह्म जे आहे ते सगळ्यांच्या आधी आहे, म्हणून वर आहे म्हटलंय. अधशाखम शाखा ज्या आहेत या सगळ्या वृक्षाच्या, संसार वृक्षाच्या, तर त्या त्याच्यापासून पसरतायत. तर त्याच्यावरती इथे प्रपंच रूप फळं म्हटले, तिथे देहरूप फळं म्हटलेत, इथे प्रपंच रूप फळं म्हटलेत. ती दाटी दाटीने खूप भासायला लागली, म्हणजे अनंत ब्रह्मांड अशी एक एक भासायला लागली. आता जर का विचार करायला लागलं तर जेव्हा भास होतो त्या भासाला, त्या मूळ ज्याच्यावरती तो भास होतो त्याच्याशिवाय काही अस्तित्व आहे का. दोरीवरती सर्प भासतो, त्या सर्पाला दोरीशिवाय अस्तित्व आहे का. दोरी जर का काढून घेतली तर सर्प राहणार आहे का तिथे. मी दोरी काढून घेईन तरी पण सर्प राहील असं जर का म्हटलं तर तो वेडेपणा आहे. जोपर्यंत सर्प आहे तोपर्यंतच ती दोरी भासू शकेल, जोपर्यंत मंद अंधार आहे तोपर्यंत ती शक्यता आहे, ते सुद्धा सगळ्यांना भासेल असं नाही. म्हणून ही जी अध्यस्त सगळं जे भ्रम जो सगळा हा भासायला लागला, तो शेवटी अधिष्ठान रूपच आहे ना. सर्प हा दोरी रूपच आहे, त्या दोरीशिवाय त्याला सत्ता नाही. तो येतो दोरीतून, जातो दोरीत, म्हणजेच काय, येतही नाही आणि जातही नाही, कायम ती दोरीच फक्त असते. तसं हा संसार जरी भासायला लागला तरी तिथे फक्त ब्रह्म आहे. मग ती जी प्रपंचरूप फळं आहेत, फळ हे वृक्षरूप असतं. जेव्हा पानं, फळं, फुलं वगैरे सगळी असतात त्या सगळ्याला आपण झाडच म्हणतो ना, सगळ्याला म्हणून का दुसरं काही म्हणतो. तसं आहे की आता दुसरं उदाहरण की हात पाय वगैरे सगळं मिळून एक माणूसच आहे ना. त्याच पद्धतीने आहे की हा ब्रह्मवृक्ष आहे, त्याच्यावरती प्रपंचाची फळं लागली आहेत. मग ती फळं ब्रह्मरूप नाहीत असं कसं काय म्हणता येईल. ती ब्रह्मच आहेत. ब्रह्माशिवाय ह्या जगात काहीही नाहीये. आणखीन हा तू विचार करत राहा म्हणून परत परत सांगतायत ते. त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाहीये हा परत विचार करायला सांगतायत. अगासाचे विण नाही लटिके, म्हणून त्या ते ओळखावे नेटके, यैसे ज्ञान होये मोटके, तरी परब्रह्म तू. अरे खरं काहीतरी मागे आहे म्हणून त्याच्यावरती खोटं भासायला लागलाय. ते तू ओळखून घे, त्या अधिष्ठानाला ओळख, त्या सर्पाच्या मागच्या रज्जूला ओळख, ह्या जगाच्या मागच्या ब्रह्माला ओळख. तुझ्या मागे काय आहे, तू कशामुळे भासलायस, त्या कुटस्थाला ओळख. कुटस्थ आणि ब्रह्म एक आहे हे ओळख, हे सगळ्याचं अधिष्ठान आहे. आणखीन हे जर का तुला ज्ञान झालं, हे जर का दृढ झालं, हे पक्क झालं, ही तुझी 100% खात्री झाली की हो हे असंच आहे. वेद सांगतायत, श्रीगुरु सांगतायत, संत सांगतायत, आणि तसाच मला पण अनुभव येऊन गेलेला आहे. तेव्हा त्या अनुभवाप्रमाणे पाहता हे सगळं फक्त ब्रह्म आहे. मला मी म्हणून ह्या वेगळेपणाने काहीही अस्तित्व नाहीये. हे जर का मला पक्क झालं, दृढ निश्चय झाला, तर ब्रह्मरूपच होशील तू, त्याच्याशिवाय काही नाही. हे फक्त तू लक्षात घे आणि त्यानुसार अभ्यास कर. तत्वता पाहायला गेलं तर काय आहे, तत्वता तू निराकारू, पण जगत जीव ईश्वरू हे तुझेचे अंकुरू, आनंद कंदाचे. तू आनंद रूप आहेस, निराकार आहेस. आनंद कंद म्हणजे आनंदाचा, कंद म्हणजे आनंदाचा गोळा, म्हणजे केवळ आनंद, तिथे दुसरं काही नाही. आनंद रूप आहेस. पण जग काय, जीव काय, ईश्वर काय, हे सगळे तुझ्या आनंदाचेच अंकुर आहेत. मग ते आनंद रूप नाहीत का. ते आनंद रूपच आहे. तुझ्याच वरती आधी ईश्वर भासायला लागला, जग भासायला लागलं, तू भासायला लागला.
मग तुम्ही आनंद रूप नाही का? आनंदाच्या वरतीच भासायला लागलेले आनंदाचे अंकुर असलेले तुम्ही आनंद रूपच आहात. जे या बीजाचा जो अंकुरू आणि तेथोनीची जो विस्तारू, ते सर्व ही एकूची हा निर्धारू विश्वाधिक तुकी. जे या बीजाचा जो अंकुर, ज्या बीजाला जो अंकुर फुटतो, मग त्याचा विस्तार होतो मोठा, केवढा तरी वृक्ष होतो. ते बीज पण तूच आहेस, आणखीन तो विस्तार पण तूच आहेस. तुझ्याशिवाय दुसरं काहीही नाहीये. आधी ब्रह्मरूप आहेत म्हणाले, आता तूच ते आहेत असं म्हणायला लागले. म्हणजे तू ब्रह्म आहेस हे मी परोपरीने तुला सांगतोय, हे तू लक्षात घे. विश्वही तूच आहेस, आणखीन त्याचं बीज जे आहे, त्याचं अधिष्ठान जे आहे, ते पण तूच आहेस. अहो अंगेसी संलग्ने केश नखे अचेतने, ती चैतन्यसी वेगळे कव्हणे निवडावी पा. कोणी विचारेल की हे जे जग दिसत आहे हे अचेतन आहे, आणि चैतन्य म्हणजे ब्रह्म तर चैतन्य रूप आहे, मग ते कसे काय असू शकेल? त्याच्यावरती हे उदाहरण आहे की आपल्या शरीरातूनच केस काय नख काय ही उत्पन्न होतात. त्यांना कोणी चेतन म्हणतं का? अजिबात नाही. केस कापले, नख कापली तरी आपल्याला त्याची जाणीव होत नाही. ती वेगळी पडली तरी त्याची जाणीव होत नाही, त्याचं काहीही आपल्याला वाटत नाही. पण तरी देखील ती शरीराहून वेगळी समजतो का आपण? की हे माझे केस नाही, हे माझं शरीर, असं आपण नाही म्हणत. केस हे शरीरातच इन्क्लूड आहेत, त्याचा वेगळा भाग नाही आहेत ते. तर तसंच हे आहे की तैसे अचेतन हे निखळ नाही चैतन्यसी वेगळं, म्हणून ब्रह्मची हे सगळं तुची येत. त्याप्रमाणेच हे जरी अचेतन असलं, पंचधा प्रकृतीचं असलं, तू अष्टधा प्रकृती आहेस, ते पंचधा प्रकृती आहेत. पंचधा प्रकृती म्हणजे त्याच्यात केवळ 5 महाभूत जी आहेत ती आहेत. ते अचेतन जग वाटतं आपल्याला, पण खरं पाहायला गेलं तर वाटतं प्रत्यक्षात ते चैतन्यच आहे तिथे. आणि म्हणून जेव्हा आपण ज्ञान कसं होतं हा विचार केला, तेव्हा वस्तुपहित चैतन्य म्हणजे त्या पदार्थांनी वेगळं पाडलेलं चैतन्य असा विचार केला. कारण कुठचाही पदार्थ दिसायचा तर त्याच्यामागे चैतन्य पाहिजे, त्याच्याशिवाय चैतन्य अधिष्ठिले, चैतन्याच्या अधिष्ठानाशिवाय कशालाही अस्ति येत नाही. ब्रह्म जे आहे ते सद्रूप आहे, म्हणजे ते आहेच. त्याचं अस्तित्व कशावरही अवलंबून नाहीये, पण प्रत्येक पदार्थाचं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे. अस्थिरूपाने ते सतच इथे आपल्याला भासायला लागलाय. म्हणजे पदार्थ आहे असं जेव्हा म्हणतो आपण, तर तेव्हा त्याच्यातलं आपण सत्तत्व बघत असतो. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्यातलं चित्तत्वामुळे होतं. ह्याच्यावरतीही आपण पाहिलेला विचार केलेला आहे. असा जर का आपल्याला विचार करता यायला लागला तर आपण अखंड ब्रह्मस्वरूपाचं अनुसंधान ठेवू. म्हणून पंचधा प्रकृतीचं अचेतन वाटणारं जग आहे, तरी ते वास्तविक अचेतन नाहीये. म्हणून असं जे अभेद रूप सगळं जग आहे, ब्रह्म आहे, ते तूच आहेस. माऊली पण सांगतात की जडाजडी अंशी रहाटेचे सरसी, ते चेतनागा तुझसी लटके नाही. मी खोटं नाही सांगत आहे. जड आणि अजड दोन्ही ठिकाणी ते चैतन्यच आहे, दुसरं काहीही नाहीये, तेच तू आहेस. तव शिष्य विनवीचे, जी सर्व ब्रह्म यायचे श्रुती बोलीचे, तरी विषय संगे का बुडीजे भवसागरी. शिष्य प्रश्न विचारतोय, छान प्रश्न विचारतोय. आपल्या मनात येत नाहीत असे प्रश्न, पण हा शिष्य अत्यंत अधिकारी असल्यामुळे हे प्रश्न विचारतोय, विनवणी करतोय, नम्रपणाने विचारतोय की जी सर्व ब्रह्म यायचे श्रुती बोलीचे, श्रुती सांगते की हे सगळं ब्रह्म आहे. पण तसं असून सुद्धा मन त्या विषयांना, विषय संख्येत का बुडी जाईल भवसागरी. मन त्या सगळ्याला त्याच्यात का बुडतात ती, का त्यांना सत्य समजतात, का ते वेगळेपणाने बघतात,
त्यांना त्या विषयांची ओढ का वाटते? सगळं ब्रह्म आहे ना. मग ती इंद्रिय, ते मन, ह्या सगळ्या विषयांना वेगळं का म्हणायला जातं? ऐसी आक्षेपी उत्तर गुरु बोलती प्रखर. बिनतोड स्वच्छ उत्तर देत आहेत. ते ऐकय तू चतुर अधिकार भेदे. गुरु सांगतायत की तू अत्यंत अधिकारी आहेस, तू उत्तम अधिकारी शिष्य आहेस. तेव्हा मी त्याचं उत्तर तुला देतो की अगा अद्वैत बोधे विण विषय संगे पडे बंधन. बोधे विण विषय संगे पडे बंधन, जैसे निज शस्त्रे मरण भ्रमितासी गा. उदाहरण पण देत आहेत की एखादा भ्रमिष्ट माणूस झालाय, तो स्वतःच शस्त्र जर का स्वतःवरती चालवून घ्यायला लागला तर त्याला मरण येणारच आहे. शस्त्र काही जाणत नाही की हा माझा मालक आहे, याला मी मारू नये म्हणून. त्याचप्रमाणे अद्वैताचं अज्ञान असतं, मी ब्रह्मा याचं अज्ञान असतं. आणखीन ह्या अज्ञानाच्यामुळे विषय खरे वाटायला लागतात. मी विषय भोगणार आहे असं वाटायला लागतं. विषय ह्या स्वरूपात त्यांना वेगळेपणाने ते भोग्य आहेत, मी भोगता आहे, हा जो सगळा भ्रम आहे. तर ह्या भ्रमाच्यामुळे तो स्वतः बंधनात पडतो. पण ज्याला अद्वैत बोध होतो तर तो विषयांना विषय या स्वरूपात जाणत नाही. म्हणजे विषय त्यांचा झाला नारायण, हे जे संत सांगतात. ते का सांगतात? विषय नारायण कसा होतो? तर विषय भोगकाली देखील तो जो आनंद असतो तो देखील ब्रह्मरूप आहे, विषय पण ब्रह्मरूप आहे, ही त्यांची पूर्ण खात्री असते. मीही ब्रह्मरूप आहे. तिन्ही ठिकाणी त्रिपुटीमध्ये ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही, ही त्यांची खात्री असते. हा बुद्धीचा निश्चय. हे सगळं जे आहे, सगळे संत जे परोपरीने आपल्याला हे समजावत आहेत, ते आपल्या बुद्धीचा असा निश्चय व्हावा ह्या दृष्टीने समजायतात. आणखीन बुद्धी निश्चय आत्मज्ञान हे विसरू नये. जेव्हा बुद्धीचा दृढ निश्चय होतो तेव्हा आत्मज्ञान होतं. बुद्धीचा निश्चय न होता जर का कधी अनुभव आला, मधूनच ग्लिम्स मिळतात, नाही असं नाही, पण ते निश्चय करायला मदत करतात. थोडस कधीतरी कुठेतरी आपल्याला जाणवलं याचा अर्थ मी ज्ञानी झाले असं नाही होत. हा बुद्धीचा दृढ निश्चयच व्हायला लागतो, अपरिवर्तनीय निश्चय व्हायला लागतो. ज्याला असा बोध झालेला आहे त्याच्या दृष्टीने ही त्रिपुटी जी आहे ही सगळी ब्रह्मरूप आहे. आणि ज्याला असा बोध झालेला नाही तर त्यांना त्या त्रिपुटीत भेद दिसतात आणि म्हणून तो बंधनात अडकतो. उदाहरण आणखीन दिलंय की जैसी पंथीची सिदोरी वेगळी का विटाळे नाना परी, एकता झाले या कुसरी कायसी विटाळाची. प्रवासाला जाताना शिदोरी बरोबर घेतली, भात भाजी चटणी घेतलं. आता ती एकत्रच ठेवली, एका भांड्यात ठेवली तशी. कधी कोणी जर का खानावळीतनं वगैरे डबे आणले असले, डब्याला 4 पुढं असतात, खानावळीत भाज्या 2 असतात, दोन्ही भाज्या शेजारी शेजारी ते ठेवतात आणि त्या भाज्या एकत्र व्हायला लागतात, म्हणजे विटाळतात. त्याचं शुद्ध स्वरूपात ती भाजी राहत नाही. तसाच इथे उदाहरण दिलंय की ते एकाच भांड्यात तीनही पदार्थ ठेवले तर ते एकत्र होणारच आहेत ना. पण मुळातच समजा ते एकत्र करूनच ठेवले. काही प्रकारच्या खिचड्या असतात ना, ज्या शिजवतानाच त्याच्यात भाज्या बिज्या घालतात सगळं. मग ती वेगळं, जी एकच पदार्थ आहे तर तो वेगळा वेगळा होण्याची भीती वाटणार आहे का? म्हणजे आता एकत्र होईल, त्याचं शुद्ध स्वरूप राहणार नाही, असं आपल्याला होणारच नाहीये. त्याप्रमाणे त्रिपुटीचा जेव्हा बाध होऊन जातो, जेव्हा हे भोगता भोग्य भोग हे सगळे ब्रह्मरूप आहेत अशी खात्री होते, तर त्यावेळे तिथे दुःखाचं आणखीन सुखाचं कारणच उरत नाही. केवळ आनंद रूपता राहते. सुख म्हणजे कुठच्या तरी विषयांच्या निमित्ताने मिळालेला आनंद, आनंदाचा अंशच असतो तो.
आणि आनंद म्हणजे शुद्ध परब्रह्माचा. विषय निरपेक्ष सुख येते. म्हणून त्रिपुटीचा बाद झाल्यानंतर हा जो ज्ञानी आहे हा विषयांना वेगळेपणाने जाणत नाही. विषय आणखीन ब्रह्म आणि मी हे सगळं एकरूपच आहे हे त्यांचं पक्क ज्ञान असतं. तरी देखील तो जे विषय आहेत ते विषयांसारखेच भोगतो. म्हणजे अन्नाला तोंडातच घालतो, नाकात नाही घालत. नाकाने श्वास घेतो, त्वचेने घेत नाही, घेऊच शकणार नाही. ज्याचं कार्य त्यानेच करायचं असतं. देहादी विषय जात ब्रह्मची किरे समजत, तथापि त्यज तू विरक्त नेती नेती मुखे. देह वगैरे सगळे जे विषय आहेत ते वस्तुतः म्हणजे तत्वदृष्टीने परमार्थतः ब्रह्मरूप आहेत. पण विरक्त जे आहेत म्हणजे जेव्हा आपल्याला हा अभ्यास करायला लागतो, सुरुवातीला आपल्याला वैराग्य स्वीकारायला लागतं. आणखीन हे स्वीकारलेलं वैराग्य जे असतं तर त्या वैराग्याच्या ह्याच्यात हे ब्रह्म नाही, हा जो विषय मी भोगते हा ब्रह्म नाही. ही शाल मोठी छान वाटते, मऊ आहे अगदी, माझी आहे, चांगली आहे, अडकले जर का मी, तर मग मी ती कपाटात ठेवून देईन, तिच्याकडे वापरण्याच्यासाठी बघणार सुद्धा नाही. ती जपून 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 अगदी ठेवून देईन. किती महाग आहे, किती छान आहे, असं करत बसेन मी, माझ्याकडे आहे म्हणून आनंद मानेन. पण जेव्हा जी गरज आहे ती आपण वापरून टाकतो, त्याचा काय संबंध आहे, किमतीचा तिथे काय संबंध आहे. तुकाराम महाराजांची एक कथा एकदा वाचली होती की एकदा एका माणसाने त्यांना मखमलीचा अतिशय छान एक कोट म्हणा, बंडी म्हणा, त्या काळात जे काय होतं ते दिलं. पाहिला गेल्यानंतर एकदा की तुकाराम महाराज वापरतायत की नाही, तर तुकाराम महाराजांनी जे घातलं होतं तर त्याचा रंग साधारण तसाच होता, पण मखमल वगैरे काही त्याचं वैभव दिसत नव्हतं. त्यांनी विचारलं, तुकाराम महाराज म्हणाले, तेच घातलंय की मी. म्हणे, असं कसं काय, तुम्ही उलटा घातलेलं दिसताय. तुकाराम महाराज म्हणाले की हा मऊ भाग जो आहे, तर तू जे मला दिलंस, मऊ भागाचा मला आनंद मिळावा म्हणून दिलं ना, त्याप्रमाणे मी तो मऊ भाग आत केला. तो जो नुसता जरा खरखरीत भाग होता तो मी बाहेर ठेवला, त्याच्यामुळे मला आनंद मिळतोय. इथे लोकांचा विचारच नाहीये. इथे काय विचार आहे की जो पदार्थ आहे तर त्या पदार्थाचा त्याने दिलाय, ठीक आहे, घातला. पण लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी त्याच्यात किती छान आहे, काय आहे वगैरे असं करावं, हा विचारच नाहीये. भोग घेतला, आनंद रूप झाला. सगळं तिथे आनंद रूपच असतं. पण सुरुवातीच्या काळात वैराग्य हे कमवायला लागतं आणि त्याच्यासाठी हा विषय जो आहे हा नाशिवंत आहे, हा म्हणजे ब्रह्म नाही, अशा पद्धतीने त्यांचा त्याग करायला लागतो. त्याच्यात गुंतून चालत नाही. सुरुवातीच्या काळात असाच त्याग करत 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 शेवटी हे सगळं ब्रह्म आहे ह्या अन्वयाच्या दृष्टीपर्यंत पोचायचं असतं. आधी व्यतिरेकाने वैराग्य कमवायचं, आणखीन मग अन्वयाच्या साह्याने अनुभव घ्यायचा. व्यतिरेका वैराग्यासाठी व्यतिरेक आवश्यक आहे की ह्याच्यात सुख नाहीये, हे ब्रह्म नाहीये, हे नाशिवंत आहे. हा विचार जो आहे हा व्यतिरेकाचा, आणि त्याच्याशिवाय वैराग्य येणार नाही, आणि वैराग्याच्या शिवाय आपल्याला ब्रह्मबोध होणार नाही. म्हणून विरक्त जे आहे ते नेती नेती न येती न येती, हे असं नाही, हे असं नाही, हे ब्रह्म नाही, ह्या पद्धतीने त्यांचा त्याग करतात. पण जेव्हा लक्षात येतं की हे पण ब्रह्मरूपच आहे, तेव्हा त्यांचा त्याग काय स्वीकार काय, काय फरक पडला. एकनाथ महाराजांची भागवतात मोठी छान ओवी आहे की तो विषयावरी जरी लोळे तरी विषयांचे मेळे बोधू न मिळे तयाचा. तो विषयामध्ये जरी लोळत असला, इतके विषय भोग घेत असला,
तरी देखील त्या विषयांच्यामुळे त्याच्या बोधाला जराही फरक पडत नाही. त्याचा बोध जो असतो तो जसाच्या तसा असतो. वसिष्ठांनी जो उपदेश केला होता रामाला की अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव, आतमध्ये तुझा त्याग असून दे, आतमध्ये त्या विषयांच्या बद्दलची खात्री असून दे, आणखीन बाहेर मात्र तू राजाला साजेसे भोग घेत राहा. ही जी दृष्टी आहे ही आपण कमवायची असते. आणि ही कमावता कमावता प्रयत्न करता करता तसं शेवटी होऊन जात. हळूहळू होतं पण होतं. जे जे वस्तू अनात्मा ते त्यजावी महात्मा, तरी स्वये रुकासू परमात्मा स्वयेची भेटे. जो शहाणा आहे त्यांनी जी अनात्म वस्तू आहे ती बाजूला टाकायचा प्रयत्न केला, ती टाकण्याचा प्रयत्न केला, तर हळूहळू त्या वस्तूमध्ये सुद्धा परमात्म्याचं दर्शन व्हायला लागतं. आता जे म्हटलं की आधी आपल्याला त्याचं मिथ्यात्व जाणून घ्यायला लागतं. हे मी नाही, हे मला माझ्यापासून वेगळं आहे म्हणून ते बाजूला करायला लागतं. सगळे जे पदार्थ आहेत ते बाजूला करायला लागतात. भोग आपल्याला घ्यायलाच लागतो. तो देखील हे अनात्म आहेत, हे नाशिवंत आहेत, हे मनात ठेवून घ्यायला लागतो. आणि मग नंतर हळूहळू ब्रह्मदृष्टी डेव्हलप होते, प्रत्यक्ष अनुभव येतो. तोपर्यंत मुमुक्षू जो आहे त्यांनी ह्या गोष्टींवरचं ममत्व सोडायलाच हवं. जोपर्यंत परमात्मा स्वतः भेटत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने जायला लागतं आणि त्याची भेट पण अखंड राहायला लागते. पुढेही त्याच्यासाठी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. ती आपण पुढल्या वेळेस बघूया. मला वाटतं वेळ झालेली आहे. जर का काही प्रश्न असले तर विचारा. चला थांबायचं मग. मावशी घेऊ श्लोक? हो घे. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांत जनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम.